नुकतंच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबद्दल एक मोठं आंदोलन राज्यात झालं आणि त्यानंतर अनेक चर्चा राज्यात सुरू आहेत। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत। भाऊ, एबीपी माझामध्ये स्वागत आहे। नमस्कार, थँक्यू। नुकतंच आंदोलन झालं, कर्जमाफी संबंधात जी बैठक मुंबईला झाली, नेमकी काय घडलं त्या बैठकीत? नाही, असं आहे की नागपूरचं जे आंदोलन आहे, या आंदोलनाचा कॉल बच्चू कडूंनी दिला होता आणि आम्हा सगळ्या शेतकरी नेत्यांना त्यांनी फोन केले की तुम्ही पण या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, पाठिंबा द्या। आम्ही सगळे शेतकरी नेते तिथे गेलो, त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने शेतकरी त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। 10-15 हजार शेतकरी त्या आंदोलनात पहिल्या दिवशी असतील। त्यानंतर सरकार चर्चेला तयार नव्हतं। चक्काजाममुळे, रेल्वे रोको आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे सरकार चर्चेला तयार झालं आणि सह्याद्रीवर जी बैठक झाली, आमचा सगळ्यांचा आग्रह होता की तुम्ही नागपुरात बैठकीला या, पण त्यांचं असं म्हणणं होतं की 20-25 सेक्रेटरी घेऊन आणि 10-15 मंत्री घेऊन आम्ही नागपूरला कसं यायचं, तुम्हीच इकडे या। आम्ही असं आमच्या चर्चा झाली की बा आपल्या बाकीच्या गोष्टींपेक्षा आपल्याला शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा, ठीक आहे तिथे जाऊ, कुठे बोलवलं तर जाऊ। आम्ही नागपूरला गेलो। सह्याद्रीच्या बैठक एक तास उशिरा सुरू झाली। ती बैठक 7ची बैठक 8ला चालू झाली आणि बैठकीमध्ये 2-2.5 तास नुसतं घमासान चाललं, खडाजंगी झाली त्या बैठकीमध्ये। मुख्यमंत्र्यांनी चिडचिड केली। मुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही मला डिक्टेट नका करू, मी कसं बोलायचं काय वगैरे। 2 तास तर निव्वळ तारखेवर तिथे घोळ चालला। आमच्या सोबतचे सगळे सिनियर शेतकरी नेते म्हणत होते की तुम्ही तारीख सांगा। ते म्हणत होते आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीच्या समितीचा अहवाल येईल, मग आम्ही निर्णय घेऊ। आपण कधी घेणार निर्णय? उपसमिती, ती समितीच नको आम्हाला, असा आग्रह आम्ही धरला। पण ते म्हणाले की तो आमचा विषय आहे, आम्हाला वर्गीकरण करायचे की कोणाला कर्जमाफी द्यायची, कोणाला द्यायची नाही। जसं उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांना द्यायची नाही, अधिकाऱ्यांना द्यायची नाही, लोकप्रतिनिधींना द्यायची नाही, ज्याला पेन्शन आहे त्याला द्यायची नाही, असं वर्गीकरण आम्हाला करायचं आहे। आणि शहराच्या जवळ 3 किलोमीटर असलेला शेतकरी त्याचं प्लॉटिंगमध्ये जमीन जाते त्याला द्यायची नाही। मग ते म्हणाले की आम्हाला ते वर्गीकरण करण्यासाठी कमिटी आवश्यक आहे। मग तारखेचा आग्रह धरला, प्रचंड खडाजंगी झाली, 2 वेळा बैठक तुटायला आली आणि नंतर मग मात्र 30 जून 2026 ही तारीख झाली। तर 30 जून याच्यासाठी त्यांनी घेतली की 31 मार्चपर्यंत कर्ज भरायचं असतं आणि ते भरलं नाही तर पुढच्या 2 महिन्यामध्ये खातं एनपीओ होतं, म्हणजे 30 जूनला खातं तुमचं एनपीओ होतं आणि कर्जमाफी थकीत लोकांनाच मिळते। त्यामुळे ते असं म्हणाले, म्हणजे मुख्यमंत्री असं म्हणाले की 30 जूनला खातं थकीत होतं त्या माणसाचं आणि त्याला नवीन कर्ज मिळतं, त्यांनी नाही भरलं तर ती थकीत होणार, मग तो कर्जमाफीमध्ये बसणार। त्यामुळे 30 जून 2026 ची तारीख घेतली। आता तारीख तिला आमचीच झाली खऱ्या अर्थानं जर बघितलं। आणि मला जर व्यक्तिशः रविकांत तुपकर म्हणून विचारलं तर मी पण त्यात समाधानी नाही आहे, म्हणजे इतक्याला आमची तारीख झाली। पण मग आता असं आहे की सगळे शेतकरी नेते जेव्हा एकत्र येतात तेव्हा वेगळी भूमिका आपल्याला घेता येत नसते, सगळ्यांबरोबर एकच भूमिका घ्यावी लागते। आणि मला असं वाटतं की आंदोलन थांबलेलं नाहीये, नागपुरातलं आंदोलन थांबलं तरी बाकीचं आंदोलन थांबलेलं नाहीये। एकंदरीत तुम्ही समाधानी आहात सरकारच्या निर्णयावर? नाही, समाधानी तर आम्ही कुणीच नाहीये। बघा, आम्हाला तर वाटत होतं की या आठवड्यातच कर्जमाफी व्हावी आणि त्या उद्देशानेच आंदोलन उभं केलं। पण फरक बघा तुम्ही, पुणतांब्याचं 2017ला जे संपाचं आंदोलन सुरू झालं पुणतांबा गावातून, त्याला महाराष्ट्रभर प्रतिसाद मिळाला होता। सगळ्या शेतकरी रस्त्यावर आला, पुण्या मुंबईचा भाजीपाला बंद झाला होता, लोक रस्त्यावर उतरले मोठ्या संख्येनं आणि तेव्हा एक कर्जमाफी झाली। असेच निकषाने अटी शर्ती लावून सुकाणू समिती होती तेव्हा आंदोलनासाठी, आम्ही पण होतो त्याच्यामध्ये 2017ला। आता या आंदोलनाचं वैशिष्ट्य काय की हे आंदोलन नागपूरमध्ये झालं, पण उर्वरित महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरायला पाहिजे त्या ताकदीने शेतकरी उतरला नाही। आणि सरकार कसं असतं, सरकारला सगळ्या गोष्टींची माहिती असते। नागपुरात पहिल्या दिवशी लोक आले, तिथे दुसऱ्या दिवशी पाऊस पडला, तिसऱ्या दिवशी प्रचंड पाऊस पडला, ग्राउंडमध्ये चिखल झाला, लोकांना टॉयलेटला जायची सोय नाही। न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आणि त्या याचिकेमध्ये रस्ते मोकळे करा म्हणून सांगितलं न्यायालयाच्या निर्णयामध्ये। त्यामुळे रस्ता मोकळा करावा लागला, ग्राउंडमध्ये थांबता येत नाही, रस्त्यावर थांबता येत नाही, लोकांनी जायचं कुठं, लोक सैरभैर झाले, आंदोलकांची दानाफान उडाली तिथं। त्यामुळे ते आंदोलन तसंही पुढे घेऊन जाणं थोडंसं प्रॅक्टिकली कठीण होत होतं। त्यामुळं हा एक मार्ग निघाला आणि मला असं वाटतं की युद्ध करताना, लढाई करताना युक्ती वापरत असतात, तर त्या पद्धतीनं सरकारचे डाव हाणून पाडणे आणि सरकारकडून किमान तारीख कबूल करून घेणे, एवढ्या गोष्टीवर त्या आंदोलन नागपूरचं स्थगित झालं। पण माझं व्यक्तिशः आता असं मत आहे की पुन्हा एकदा या आठवड्याभरात 15 दिवसामध्ये एक नवं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं झालं पाहिजे शेतकऱ्यांचं, आणि ते व्यापक झालं पाहिजे। मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही सांगतो की एका ठिकाणी कुठेतरी आंदोलन होत आहे आणि आपण घरी बसून टीव्हीवर पाहतोय असं चालणार नाही, मोबाईलमध्ये पाहतोय चालणार नाही, तुम्हाला पण रस्त्यावर उतरावं लागेल। हा कोणत्या एका नेत्याचा विषय नाहीये, हा संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय। त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकार लवकर कर्जमाफी करणार नाही। आणि आता जर का सरकारने दिलेला शब्द पाळला नाही
तर मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला फिरता येणार नाही. खरं तर अनेक वर्षानंतर शेतकरी नेते जे आहेत, शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते नागपूरच्या आंदोलनानिमित्त एकत्र आलेत. सरकारने निर्णयही घेतला, 30 जून तारीखही दिली. मात्र अनेक नेत्यांमध्ये म्हणजे शेतकरी नेत्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहे. कुणी नाराज आहे, तुम्ही स्वतःही समाधानी नाही. या निर्णयावर या आंदोलनातील नेत्यांबद्दल काय वाटतं? ते समाधानी नाहीत? नाही नाही, असं आहे की आमच्या आंदोलनात सहभागी आम्ही जे झालो तो कॉमन मिनिमम प्रोग्रामवर झालो. आम्ही वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये काम करणारे सगळे शेतकरी नेते आहोत आणि सगळ्यांचा हेतू एकच आहे. फक्त कोणी वेगळ्या वेगळ्या विचारधारेनं काम करतं, वैचारिक मतभेद असू शकतात, पण कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही एकत्रित आलो की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि सोयाबीन, कापूस किंवा इतर पिकांचा भाव फरक किंबहुना त्याचा भाव, या 2-3 मुद्द्यावर आम्ही एकत्रित आलो. आता असं आहे की जेव्हा वज्रमुठ एकत्र केल्या जाते शेतकरी नेत्यांची, एकजूट झाले सगळे शेतकरी नेते, तेव्हा सगळ्यांनी मिळून एकच भूमिका घ्यावी लागते. मी त्या भूमिकेत नाही असं म्हणता येत नाही, कारण आपल्याला एकजूट दाखवायची आहे. त्यामुळं आम्ही सगळे एकजूट आहोत. भविष्यातही आमचे सगळे शेतकरी नेत्यांची कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकजूट राहील. ठीक आहे, आता सगळ्या शेतकरी नेत्यांना असं वाटत होतं की 15 दिवसात कर्जमुक्ती झाली पाहिजे, पण सरकारचा अर्थसंकल्प तुटीचा आहे. त्यांनी त्यांची भूमिका सांगितली, आम्ही आमची भूमिका सांगितली, मग त्यातला तो मध्यमार्ग निघाला. त्यामुळं आता बच्चू कडू नाही वाटत होतं की पण 8 दिवसातच झालं पाहिजे. पण आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची मानसिकता, हे सैन्य कुठवर टिकेल, युद्ध करताना लागणारा बारूद गोळा, सरकार म्हणजे शत्रूची मानसिकता, या सगळ्या नीतीचा विचार करून हे सगळं पुढे न्यावं लागतं. त्याच्यामुळे ठीक आहे, तो एक मध्यमार्ग निघाला. पण मला वाटतं आम्ही सगळे शेतकरी नेते पुन्हा एकदा एकत्र येऊ, अजून जे राहिले त्यांना पण एकत्रित करू आणि एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये लवकरच येणाऱ्या काळामध्ये उभं करू की ते आंदोलन व्यापक असेल आणि सरकारच्या बुडाखाली आग लावणारा असेल. या आंदोलनादरम्यान अनेक वक्तव्य समोर आली. बच्चू कडूंचंही आलं, तुमचंही आलं. आमदारांना कापा, मंत्र्यांना कापा. सह्याद्री बैठकीत हा विषय निघाला होता. ते जरा जिव्हारी लागलं सरकारमधल्या लोकांच्या आमचं वक्तव्य. तिथे एका मंत्री महोदयांनी म्हटलं बैठकीमध्ये की रविकांत तुपकर म्हणाले की मंत्र्यांना कापा, मग उद्या हे आमदार मंत्री झाले तर कोणाला कापतील. त्यांना आम्ही सांगितलं की हा शेतकऱ्यांच्या पोरांचा असंतोष आहे, मी समजून घ्या. आम्ही जे बोललो त्याचा तुम्ही शब्दशः अर्थ न पकडता सामान्य माणसाच्या मनामध्ये काय आहे ते आम्ही बोललेलो आहे. आणि रोज 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही. तुमचे आमदार अनेक वाचाळवीर आहेत, ते स्टेटमेंट वेगळे वेगळे करतात तेव्हा तुम्ही त्याची पाठराखण करता. मग आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांच्या बाजूनी बोललो किंवा त्यांची भावना व्यक्त केली, हाना मारा ठोका म्हटलं तर बिघडलं कुठं? मी माझ्या स्टेटमेंटचा मला रिग्रेट नाहीये, मला पश्चाताप नाहीये. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. अजूनही मी असं म्हणेन की जर सरकार लवकर कर्जमाफी देणार नसेल, सरकार सोयाबीन कापसाच्या भावाचा विषय मिटवणार नसेल, तर महाराष्ट्रातल्या शेतकरी पुत्रांनी ठोकाठोकीची भाषा केल्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही. खरं तर तुम्ही एक शेतकरी नेता आहात, पण राज्यात सर्वात मोठा मुद्दा आता गाजतोय तो मतचोरीचा. अनेक मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, दुबार नाव आहेत, तिबार नाव आहेत. तुम्हाला काय वाटतं याबाबत? नाही, दुबार नावं तर आहेच आहे. मी तुम्हाला सांगतो, लोकसभेची निवडणूक मी कमी फरकाने हरलो. अपक्ष असतानाही मी फाईट केली, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. तर त्यावेळी मी दुसऱ्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र दिलं की संध्याकाळी एवढं मतदान कुठून आलं अचानक. हे माझं पत्र आहे निवडणूक आयोगाला. आता असं आहे की 2-2 ठिकाणी 3-3 ठिकाणी लोकांची नावं आहेत. अशा वेळी मयतांच्या नावाखाली लोक बोगस मतदान करतात. ज्यांची दुबार नावं आहेत ते इकडे मतदान करतात, इकडे मतदान करतात. त्यामुळं 2 ठिकाणी असणारी नावं कमी केली पाहिजे, मयतांची नावं कमी केली पाहिजे आणि मतदार याद्या अपडेट केल्या पाहिजे. इथे संशयाला जागा आहे अनेक ठिकाणी. त्यामुळं पारदर्शीपणे निवडणूक आयोगाने हा कारभार केला पाहिजे. भले निवडणुका पुढे ढकलायच्या असतील अजून पुढे ढकला, पण ॲक्च्युअल जे लोक मतदार आहेत तेवढेच लोक त्या मतदार यादीमध्ये असले पाहिजे. नाही तर अनेक आमदार खासदार काय करतात, आपल्या फेवरच्या लोक निवडणूक आली की इकडे मतदान टाकून घेतात, पुन्हा तिकडची निवडणूक आली इकडचं तिकडे टाकतात. हा प्रयोग सुरू असतो. 5-10 हजार मतं टाकून घेतली की माणूस जिंकू शकतो तेवढ्या मताने. त्यामुळे मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने यामध्ये स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे. ज्या भागात जो माणूस राहतो त्याचंच मतदान असलं पाहिजे. दुबार मतं, डुप्लिकेट मतं आणि मयतांची मतं ही काढून टाकली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. अन्यथा या निवडणुकीला काहीच अर्थ उरणार नाही आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे अशी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी आहे. मतचोरी होते किंवा होत आहे, काय वाटतं थोडक्यात? मी सांगितलं ना तुम्हाला, 100% तसंच आहे ना. डुप्लिकेट नावं, जे लोक इथं राहत नाही त्यांची नावं, काल्पनिक नावं,
एका एका घरात 126 लोक कुठून राहू शकतात, एका घरात 200-300 मतदार कुठून राहू शकतात. त्यामुळं मला असं वाटतं की हे सगळं डाऊटफुल आहे. पण जनतेची जर मागणी बॅलेट पेपरची आहे तर बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला काय अडचण आहे. तुम्ही घेत नाही याचा अर्थ कुठे गडबड आहे 100%. आमच्या लोकसभेच्या निवडणुकीत तसंच झालं. विधानसभेच्या निवडणुकीत जो काही आरोप विरोधी पक्ष करतोय किंवा सर्वसामान्य नागरिक करतायत त्यांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी हे 2-3 ठिकाणी जे नावं एका उमेदवाराचे असतात. आता ज्या आमदारांचे किंवा ज्या नेत्यांचे कॉलेजेस आहेत बघा तुम्ही, त्या कॉलेजेसच्या मुलांची नावं यांच्या मतदारसंघात टाकून घेतात ते 4-4, 5-5 वर्षासाठी, म्हणजे निवडणूक आली की. म्हणजे आपलं स्वतःचं मतदान सुरक्षित करण्यासाठी हा प्रयोग अनेक नेत्यांकडून होतो. मला असं वाटतं की ही वोट चोरी म्हणा किंवा हे डुप्लिकेट मतदान म्हणा याच्यामध्ये पारदर्शीपणा आला पाहिजे. तर नक्कीच नुकतंच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबद्दल बच्चू कडूंनी मोठं आंदोलन केलं आणि त्यानंतर सरकारने 30 जूनची तारीखही ठरवली. मात्र सरकारच्या या निर्णयाबद्दल रविकांत तुपकर हे असमाधानी आहेत असं त्यांनी बोलून दाखवलंय. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.